पानांचे प्रकार आज आपण अभ्यास करणार आहे। पानांचे प्रकार। पानांचे प्रकार किती आहेत? 2। त्यामध्ये एक आहे साधे पान आणि दुसरे आहे संयुक्त पान। तर मग साधं पान, तर साधे पान कोणते आहेत? बघा, हे केवळ एकच पान असतं। हे पान कसं असतं? एकच पान असतं। याला साधं पान म्हणायचं। काय म्हणायचं? साधे पान। उदाहरणार्थ हे कशाचं पान आहे सांगा बरं? पिंपळाचं पान हे साधे पान आहे। त्यानंतर बघा, हे पण एक साधं पान आहे। तर हे कोणत्या झाडाचं पान आहे? ओळखता येईल का? वडाच्या झाडाचे पान आहे। हे पण कसं पान आहे? कोणत्या प्रकारचं पान आहे? साधे पान। छान, व्हेरी गुड। त्यानंतर बघा, आता दुसरा प्रकार कोणता आहे? संयुक्त पान। तर या संयुक्त पानामध्ये लहान लहान पानं असतात। बघा, यामध्ये पर्णिका, बघा इकडे लक्ष द्या, हे आहे संयुक्त पान। हे कसं पान आहे? संयुक्त पान। आणि या संयुक्त पानामध्ये ते असे छोट्या छोट्या लहान लहान पर्णिका आहेत। याच्यात लहान लहान छोटे पान आहेत, त्याला पर्णिका म्हणायचं। काय म्हणायचं? पर्णिका। आणि या पर्णिकांचं मिळून संयुक्त पान बनत असतं। या पर्णिकांचं मिळून काय बनत असतं? संयुक्त पान। आणि हा प्रकार दुसरा संयुक्त पान आहे। त्यानंतर बघा, हे पान कशाचं आहे सांगा बरं? कडुनिंबाचं। कशाचं पान आहे? आणि हे कोणत्या प्रकारचं पान आहे सांगा बरं मग? कोणतं पान आहे? व्हेरी गुड। याला छोट्या छोट्या पर्णिका आहेत आणि या पर्णिकांचं मिळून हे पान बनलेलं आहे, म्हणून संयुक्त पान आहे। मग पानांचे हे 2 प्रकार समजले का तुम्हाला? हे साधे पान आणि हे संयुक्त पान। आणखी कोणतं आहे सांगा बरं? संयुक्त पान एखादा कोणत्या झाडाचं असतं? हे कोणत्या झाडाचं आहे? चिंचेचं। अजून कोणतं असतं संयुक्त पान एखादं सांगा बरं? शेवगा। अजून कोणतं असतं? गुलमोहरचं कोणतं पान असतं सांगा बरं? संयुक्त पान असतं। छान, व्हेरी गुड, धन्यवाद।